हॅलो मुलांनो, आज आपण सामान्य विज्ञान विषयाचा पहिला धडा नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन बघणार आहोत. मुलांनो, हे चित्र बघा. या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? याच्यामध्ये इथे नदी वाहते. नदीच्या काठालाच गाय चारा खाते. या नदीच्या पाण्यामध्ये मासे पोहत आहेत. नंतर जहाज पण आहे. इथे रस्ता गेलेला आहे. तिथे कार आहे. आकाशात ढग दिसत आहेत. पक्षी उडत आहेत. नंतर विमान पण उडत आहे. आता हे सगळं तुम्ही निरीक्षण करताय, हे निसर्गातले घटक आहोत. सगळे घटक आहेत. हे घटक बघा, हवेमध्ये असणारे हे वेगळे घटक आहेत. जमिनीवर असणारे घटक वेगळे आहेत आणि पाण्यात असणारे हे घटक आहेत. हे सगळे घटक हे हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहेत. म्हणजेच बघा, या ठिकाणी जे पाण्याचे घटक आहेत, पाण्यामध्ये वावरणारे घटक आहेत, पाण्याशी संबंधित घटक आहेत, त्याला काय म्हटलेलं आहे? ते आवरण आहे जलावरण. नंतर ते जे हवेतले घटक आहेत, हवेतले घटक म्हणजेच ढग आहे. नंतर आकाशात उडणारे विमान, पक्षी हे, आणि त्याला लागणारे जे हवा आहे त्याला काय म्हटलेलं आहे? वातावरण. आणि खाली जमिनीचा भाग. ही सगळे आपले काय आहेत? तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना काय म्हटलेलं आहे? नैसर्गिक संसाधने म्हटलेलं आहेत. आता पृथ्वीच्या सभोवताली वातावरण म्हणजेच हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. या तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय. पृथ्वीवरती एकंदरीत या पृथ्वीवर पाणी हे 71% आहे आणि जमिनीचा भाग हा 29% आहे. हे पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आपल्या पृथ्वीवर आहे. स्थायू, जल आणि वायू या रूपात नैसर्गिक घटकाकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. संसाधने म्हणजेच काय? ज्या पृथ्वीवरील घटक त्याच्याशी संबंधित आहेत. म्हणजे पाणी हे सजीवांना लागणारा आवश्यक घटक आहे. हवा हे पण सजीवांना लागणारा किंवा इतर घटकांना सुद्धा लागणारा आवश्यक घटक आहे. जमिनीवर सर्व सजीव राहतात किंवा जगतात. म्हणून हे सगळे कसं सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक घटक आहेत. आणि हे निसर्गातले आवश्यक घटक म्हणजेच नैसर्गिक संसाधने. आता याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. हे 3 घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तो पहिला घटक आहे हवा. आता हवेचे 5 थर आहेत. ते कोणकोणते आहेत बघा. हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि 6 निष्क्रिय वायू आहेत. नायट्रोजन हायड्रॉक्साईड, सल्फर हायड्रॉक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश याच्यामध्ये होतो. म्हणजे हवेमध्ये हवा कशी तयार झालेली आहे? हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत? तर नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आणि 6 निष्क्रिय वायू आहेत. नायट्रोजन हायड्रॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण यांचा समावेश, हे सगळे मिळून काय तयार झालेलं आहे? हवा तयार झालेली आहे. तर हवेमध्ये तापांबर हे हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात तापांबरामध्ये. आणि सीतांबर हे प्रमाण सुमारे 19% असते. आता पुढे बघूया आपण. या ठिकाणी एक डायग्राम दिलेला आहे, आकृती दिले. तर हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे, 0.9% आर्गॉन आहे. तर इतर वायू किती आहेत? तर 0.07% एवढा आहे. तर कार्बन डायऑक्साईड सगळ्यात कमी आहे, तर 0.03% आहे. या आकृतीवरून तुम्हाला लक्षात येईल की हे पूर्ण हवेतले घटक आहेत आणि ह्या सगळ्या घटकांनी मिळून हवा तयार झालेली आहे.
यातलं जरी एकाचं जरी प्रमाण इकडे तिकडे वाढलं तरी सुद्धा काय होतं, हवेत प्रदूषण निर्माण होतं. आता आपण पाहूया हवेतील या घटकांचा आपल्याला काय उपयोग होतो. तर नायट्रोजन आहे, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीसाठी तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोग असतो. तर ऑक्सिजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोग आहे. कार्बन डायऑक्साईड वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी, म्हणजे जे वनस्पती आहे तिची हिरवी पानं त्यातून अगदी स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, त्यासाठी कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. तसेच अग्निशामक नळ कांड्यांमध्ये त्याचा वापर होतो. नंतरचा आहे घटक आर्गॉन, विजेच्या बल्बमध्ये त्याचा वापर करतात. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच बिना पंख्याच्या इंजिनांवर चालणाऱ्या विमानांमध्ये याचा वापर होतो. निऑन जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. क्रिप्टॉन फ्लुरोसेन्स पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग ठेवला. आता मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा बरं का, हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. बघा, जे आपण हवा म्हणतो ते हवेतले वायू आणि यातले घटक यामुळे सगळी सृष्टी आपली जिवंत आहे आणि आपण जिवंत आहोत. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरणात ही अत्यंत महत्त्वाची गाणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. मग आपण बघतोय धुकं आहे, ढग आहे, हिम आहे. हिम म्हणजेच बर्फ, पाऊस यांची निर्मिती कशामुळे झालेली आहे, तर वातावरणामुळे झालेली आहे. आता या ठिकाणचे ह्या चित्राचं निरीक्षण करा. तर या ठिकाणी बघा, खूप धूर दिसतोय. हा धूर आहे कारखान्याचा. कारखाने वगैरे भरपूर कारखाने असतात, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो. तसेच हे रोडचं चित्र आहे, गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर आहे. या ठिकाणी काय दिसतंय, तर या ठिकाणी जंगलाला आग लागले आणि त्या आगीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये धूर निर्माण झालाय. आता हे एकंदरीत काय झालेलं आहे, धूर आहे म्हणजे ज्वलन झालेलं आहे, इंधनाचं ज्वलन झालंय. या इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारे घटक कोणते आहेत माहिती आहे, ते नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. तर या सगळ्याचा आपल्याला आपल्या जीवनावरती किंवा सजीवांच्या जीवनावरती याच्यावरती खूप घातक असा परिणाम होतो. म्हणून आपण याला काय म्हटलंय, हे सगळं जे वायू धूर झालेलं आहे त्याच्यामुळे वायू प्रदूषण होतं आणि मोठ्या प्रमाणात मनुष्याला त्याचा त्रास होतो. आता हे सगळं बघताना आणखीन एक वातावरणातला घटक आहे, ते ओझोनचा थर. हा फार महत्त्वाचा थर आहे. तर त्याला एक संरक्षक कवच पण म्हटलेलं आहे. वातावरणाच्या स्थितांवर या थराच्या खालच्या भागात ओझोन O3 वायूचा थर आढळतो. ओझोन वायूच्या सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे म्हणजे अति तीव्र असणारी किरणं, अतिनील किरणं म्हणजेच काय, त्या किरणाने खूप मोठा सजीवांना घात होतो म्हणजे त्रास होतो. अशी ती नील किरणं सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. म्हणून हे ओझोन हा पृथ्वीच्या खूप उंचावरती असा तो ओझोनचा थर असतो. वातानुकूल यंत्रे, रेफ्रिजरेटर्स, हवेमध्ये हवा थंड करण्यासाठी वापरलं जाणारे क्लोरोफ्लोरो कार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड्स हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 डिसेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. म्हणजे हवेतील प्रदूषण कमी करणं हेच आपल्याला ओझोनचा थर कमी करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
तर या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला, इथे बघूया आपण. तर पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकामुळे त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. ते तुम्ही गेलात तुमच्या बाय रोड किंवा रस्त्याने, तर त्या ठिकाणचे फलक असतात त्याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे बघा, थोडं डोक्याला चालना देऊन त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमच्या त्या वहीमध्ये पण लिहायचं आहे. पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते, हा प्रश्न तुमच्या धड्यामध्ये असणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. नंतर ते मला सांगायचं आहे किंवा लिहून दाखवायचं आहे. आता नंतरचा आपला घटक आहे पाणी. आपल्या सजीवांना पाणी हा जगण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचे अन्य भरपूर उपयोग आहेत, ते आपण रोज करतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये आंघोळ करण्यासाठी, दात घासण्यासाठी, कपडे भांडी धुण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी, पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, अनेक विविध कारणासाठी आपल्याला पाण्याचा उपयोग होतो. आता पाणी तुम्ही आंघोळीसाठी किती वापरता, दात घासण्यासाठी किती वापरता, भांडी कपडे धुण्यासाठी किती वापरता, हे अंदाजे तुम्हाला या तक्त्यामध्ये लिहायचं आहे आणि हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता तुमच्या लक्षात येईल, पाणी आपल्याला जगण्यासाठी सजीवांना आवश्यक आहे, तसेच आपल्या उद्योग कामासाठी सुद्धा आवश्यक आहे, कारखान्यांसाठी आवश्यक आहे. कारखान्यातल्या जे पाणी आहे बघा, हे पाणी आहे ते कसं तयार होतं माहिती आहे, हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो, म्हणजे ऑक्सिजनशी मिसळतो आणि त्यातून हे पाणी तयार होतं. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. आता पाणी हा बघा, सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. तुम्हाला माहिती आहे की आपण स्थायू, द्रव, वायू हे पाण्याची 3 घटकामध्ये आपल्याला पाणी आढळतं. बघा, स्थायू म्हणजे आपण बर्फ बघतो, ते पण पाणीच आहे. नंतर वायू म्हणजे वाफ, त्यात पण पाणी आहे. नंतर जल म्हणजे पाणी. तर पाण्याला रंग असतो का रे? नाही. पाण्याला रंग नाही. पाण्याला चव आहे का? तर नाही. पाण्याला वास आहे का? तर नाही. तर पाण्याला रंग, चव आणि वासही नाही. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतीमधील रसद्रव्य यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हटलेलं आहे. पाण्याला जीवन असे का म्हटलेले आहे रे? याचं उत्तरही तुम्हाला लिहायचं आहे. ते का म्हटलेलं आहे? तर प्राण्यामधील रक्त, वनस्पतीमध्ये रसद्रव्य यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला सजीव असे म्हटलेलं आहे. आता इकडे लक्ष द्या की या चित्राचं निरीक्षण करायचंय. बघा, इथे तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. तर हे सांगा, हे पाणी आहे, पूर्ण आपल्या पृथ्वी तलावाचं हे पाणी आहे. तर तुमच्या लक्षात येत आहे, हे पाणी बघा, हे जवळजवळ 97% पाणी समुद्र महासागरामध्ये आहे. आपण म्हणतो की 71% पाणी पृथ्वीवर आहे, परंतु त्यातलं 97% पाणी समुद्रामध्ये व्यापलेलं आहे. आणि नंतरचं जे 2.7% पाणी हे बर्फरूप आणि भूगर्भामध्ये, म्हणजे जमिनीखाली. भूगर्भात म्हणजे कुठे? जमिनीखालीचं पाणी आहे आणि बर्फरूपामध्ये ते गोठलेलं आहे. म्हणजे पिण्याला एक पाणी किती राहिलं मग सांगा बरं? या दोघांची बेरीज करा, 100% तुम्ही वजा करा, तर 0.003% एवढंच पाणी तुम्हाला पिण्यायोग्य आहे, वापरण्यायोग्य आहे. म्हणून नेहमी ते सांगितलं जातं की पाण्याचा आपण कसा काटकसरीने वापर केला पाहिजे, काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. आता तुम्हाला याची माहिती मिळवायची आहे. समुद्र महासागराचे पाणी खारट असून सुद्धा उपयुक्त कसे आहे, की आपल्याला त्याचा उपयोग काय होतो, तर थोडी तुम्ही स्वतः विचार करा आणि त्याची माहिती मिळवा आणि मला ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून दाखवायचे आहे. आता या ठिकाणी पुढे पण बघा, पुढचं हे चित्र आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे.
तर पाण्याचा उपयोग या ठिकाणी केलेला दिसतोय. बघा या ठिकाणी काही महिला आहेत त्या कपडे धुत आहेत. इथे ट्रक आहे, इथे वाळस आहे, ट्रक धुतले जात आहेत. या ठिकाणी कारखाना आहे, कारखान्यातून सांडपाणी आहे ते दिसतंय. तर या ठिकाणी पाण्याचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. तर सजीव सुद्धा पाण्याचा वापर करतात, पशु पक्षी सुद्धा, त्यांना सुद्धा पाण्याची गरज असते. कारखान्यामध्ये निर्मितीसाठी, वस्तू निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. आता पाण्याचा उपयोग आणखीन कुठे होतो माहिती आहे तुम्हाला? पाणी मोठ्या प्रमाणात कुठे आहे तर समुद्रामध्ये आहे. तर त्या समुद्राचे बाष्पीभवन होऊन त्या ठिकाणी वाफ तयार होते आणि ते वरती ढगात जाते. त्याच्यानंतर त्याचं वाफ होतून पुन्हा ते पाण्यात रूपांतर होऊन पाऊस पडतो. म्हणजे जलचक्र, एकंदरीत जलचक्र तुम्हाला माहिती आहे. जलचक्राच्या निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. हे नेहमी लक्षात ठेवा की पाण्याचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे. पाणी अडवा आणि पाणी जिरवा, म्हणजे आपण पाणी वाचवलं पाहिजे. त्याचे जिथे शक्य आहे तिथे काय करा, पाण्याचा साठा करा. आणि चौथं काय आहे, पाण्याचं शक्य तिथे पुनर्वापर करा. म्हणजे जेवढं पाणी पुन्हा वापरता येईल तेवढा त्याचा तुम्ही वापर करायचा आहे. आणि याचा उपयोग आपल्या शेतीसाठी होऊ शकतो किंवा इतर कामासाठी सुद्धा आपण त्या पाण्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे पाणी टंचाईची समस्या प्रत्येक वर्षी होते ती होणार नाही. आता नंतरचा आपला घटक आहे जमीन. जमीन बघा, आता तुम्हाला थोडेसे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि तुम्हाला त्याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. की जमीन कशाची बनलेली असते माहिती आहे का? थोडा विचार करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचे. तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते याचंही उत्तर तुम्हाला येणार आहे, हेही तुम्ही लिहायचे. मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे? जमिनीत खोल खड्डा खणला तर तुम्हाला त्यात काय आढळते याचंही बघा तुम्हाला लक्षात येते का उत्तर? किंवा तुमच्या मोठ्या माणसांना विचारून, आईला विचारून त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. जमीन सर्वत्र सपाट असते का? बघितलं तर दिसते का तुम्हाला जमीन सर्वत्र सपाट? मानव जमीन निर्माण करतो का? याचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला लिहून पाठवायची आहेत. तुमच्या लक्षात येईल की जमीन ही दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट असते नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनलेली आहे हे आता आपण पाहूया. तुम्हाला ह्या पूर्ण जो पॅरेग्राफ आहे नीट वाचायचा आहे आणि पूर्णपणे लक्षात ठेवून तो पुन्हा परत तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आता या ठिकाणी एक प्लॅस्टिकची तुम्हाला एक कृती करायला सांगितलेली आहे. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये थोडे दगड, थोडी माती, वाळू, पालापाचोळा आणि पाणी मिक्स करून त्या बाटलीमध्ये मिक्स करायचे आणि ठेवायचे आहेत. नंतर बाटलीचा निमुळता असलेला वरचा भाग ते त्या ठिकाणी तुम्ही ही कृती करा आणि त्याच्याकडे हे सगळे पदार्थ टाकायचे आहेत आणि ती बाटली हलवून थोडा वेळ शांतपणे ती ठेवायची. थोडा वेळ तुमच्या लक्षात येईल की बाटलीच्या तळाला हे जाडसर आपण टाकलेले खडक आहेत ते बसले जातात. त्याच्यानंतर थोडी बारीक असलेली वाळू त्याच्या वरच्या थरामध्ये बसलेले आहे. नंतर बारीक असणारी माती त्याच्या वरच्या थरात येते आणि शेवटचा थर येतो तो पालापाचोळा. अशा प्रकारची ही जमीन, ही माती तयार झालेली आहे. या ठिकाणी बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय हे मूळ खडक, त्याच्यावरती
ह्या जो मूळ खडक आहे तो खूप कठीण असा खडक असतो, टणक असतो. त्याच्यानंतर वरचा अजून एक खडकाचा थर असतो. हा खडक थोडासा ठिसूळ असतो. नंतरचा वरचा जो थर आहे तो मातीचा थर आहे. आणि नंतर त्याच्यावरती पालापाचोळा, याला परिपक्व मुद्रा असे म्हणतात. याच्यामध्ये जमिनीमध्ये पालापाचोळा, इतर प्राणी, मेलेले प्राणी, किटाणू, हे सगळे याच्यामध्ये सडून जो तयार झालेला जो मुद्रा असते, मुद्रा म्हणजेच माती, त्याला परिपक्व मुद्रा असे म्हटलेलं आहे. ही त्याच्यावरचे थर असतो मुद्रा. आणि नंतर ही कुथित मुद्रा. याच्यामध्ये सुद्धा पालापाचोळा, बारीक बारीक बॅक्टेरिया, किटाणू ह्याच्यामध्ये जे मरतात, सडतात आणि त्याच्यापासून ही कुथित मुद्रा तयार होते. आणि ह्याच्यामध्ये वनस्पती चांगल्या प्रकारे तिचं पोषण करते आणि चांगल्या प्रकारे वनस्पतीची वाढ होते. आता इथे या ठिकाणी मुद्रा तयार होण्याची क्रिया थोडंसं आपण वाचूया. जमिनीवरील मुद्रा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून, म्हणजे अपक्षय म्हणजे काय, झिजणी, म्हणजे खडक एकदम हळूहळू झिजतो. म्हणजे पावसाच्या पाण्याने किंवा त्याच्यावर सतत मारा झाल्यामुळे, सूर्यप्रकाशामुळे किंवा सततच्या वाऱ्यामुळे खडकाची काय होत असते, झीज होते. त्यालाच काय म्हटलेलं आहे, अपक्षय म्हटलेलं आहे. अपक्षयातून मुद्रेसाठी अजैविक घटकाचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणारी उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या खडकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा, बघा या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय दाखवलेलं आहे, थर दाखवलेला आहे परिपक्व मृदेचा. आपण बघितला इथे, बघा मला दाखवते, सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजारो वर्षाचा कालावधी लागलेला आहे. आता ही गोष्ट आपण माहिती करून घ्यायची आहे. बघा तर काय, तर मृत वनस्पती, प्राणी त्याचे सूक्ष्म जीवामार्फत विघटन होऊन, म्हणजेच ते कुजतात. म्हणजे बघा जमिनीवर पडणारे प्राणी असतात, छोटे छोटे प्राणी आहे, उंदीर, बारीक बारीक किटाणू असे, तर ते काय होतं, त्याचं विघटन होतं, सडतात, ते कुजतात आणि मृदेवर तो थर तयार होतो. त्याला कुथित मुद्रा म्हणजे ह्युमन्स असे म्हणतात. कुथित मुद्रा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुथित मुद्रा महत्त्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मुद्रेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. तर ही जी अशी जी मुद्रा असते ती आपल्या वनस्पती वाढीसाठी खूप उपयोगी असते. आता तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे की कुथित मृदेमधील विविध घटक कोणते असतील. तुम्हाला तर विचार करायचा, जैविक व अजैविक. जैविक म्हणजे जे जीव आहे ते, अजैविक ते दुसरे, झाडाची पानं, साधारण असे जे घटक आहेत त्यांचा तुम्ही काय करायचं आहे, यादी करायची आणि ती लिहायची आहे. आता दुसरं इथे या ठिकाणी बघा काय दिलंय, तर एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे म्हणजेच अशी काही घटना घडून गेलेले असतात की अचानक घडून गेलेले असतात, त्याच्यामुळे खूप काही बदल घडून गेलेला असतो. जमिनीवर जंगले भूगर्भात गाडली गेली, म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप, मोठ्या प्रमाणात आलेला पूर, अशा प्रकारचे त्याच्यामुळे काय झालेले आहे, ती जंगले वगैरे जमिनीमध्ये गाडली जातात. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनवण्याची प्रक्रिया भूगर्भात घडलेली आहे.
म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप आला की महापूर आले की अशा वेळी काय होतं, मोठ्या प्रमाणात सजीव हे जमिनीमध्ये गाडले जातात, जंगले काढली जातात आणि कालांतराने त्या जीवाश्मामुळे इंधन तयार होतं. इंधन बनण्याची प्रक्रिया या भूगर्भात तयार होते. खनिज तेल जे आपण म्हणतो, खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन्स ही इंधने मिळतात. तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थही या भूगर्भामध्ये खूप वर्षापूर्वी गाडले गेलेल्या मृत अवशेषातून जीवाश्मामुळे मिळतात. आता या ठिकाणी एक तुम्हाला तक्ता दिसतोय. उपलब्ध जमीन किती आहे, तर 29% आहे. तर या ठिकाणी या जमिनीवर पाणी किती आहे, 0.3% एवढं पाणी आहे. तर ऑक्सिजन, हवेतलं ऑक्सिजन किती आहे, तर 21% आहे. तर पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीवांसाठी होत असतो. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो. या संसाधनाचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते पूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहेत. हे बघा, म्हणजे पूर्ण या मोठ्या एवढ्या पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहेत, म्हणजे खूप कमी प्रमाणात आहेत. तर यासाठी काय केलेलं आहे, तर वरील कोष्टकांत तुम्हाला लक्षात येईल की ऑक्सिजन, पाणी आणि जमीन याचा वापर आपल्याला काय केला पाहिजे, काळजीपूर्वक केला पाहिजे. आता या ठिकाणी बघा आपण काय शिकलो, तर पूर्ण धड्यामध्ये आपल्याला तुम्हाला कशाची माहिती मिळाली की सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजेच नैसर्गिक संसाधने होय. हवा, पाणी, जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. मृदेमध्ये जैविक आणि अजैविक असे घटक असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, वाफ, धूलिकण असे अनेक घटक आहेत. ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच म्हणून आहे. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरली पाहिजे. आता